राव त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही ऐकलं आता ते काय म्हणाले. खरं तर आतापर्यंत मतदारांना आमिष दिली जायची, पण आता मतदारांना आमिष देण्याच्या पेक्षा समोरचा उमेदवारच त्याचाच घोडेबाजार करायचा, त्यालाच आमिष द्यायचं आणि मग त्याला आपल्या बाजूने वळवायचं. अशा प्रकारची ही बिनविरोधची एक प्रकारची प्रथा परंपरा महाराष्ट्रात सुरू झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्याच्या मागे घोडेबाजार आहे असं थेट आरोप ते करतायत. खरंच अशा प्रकारे विरोधी जे उमेदवार आहेत, कालपर्यंत शड्डू ठोकणारे, रात्रीतून अचानक तुमच्यावर एवढे भाळतायत का? विलासराव, हिंदीमध्ये एक म्हण आहे, हम्म. 100 चूहे खाकर बिल्ली चली हज. अशा पद्धतीची अवस्था विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसची झालेली आहे. तुम्हाला आठवत असेल, 2008 साली संसदेमध्ये एक प्रकरण गाजलं. काँग्रेसचं अणुकरारचं विधेयक आलं होतं. त्या अणुकरार विधेयकाला डाव्यांनी विरोध केला होता. त्यावेळेला कॅश फॉर व्होट हे प्रकरण देशाच्या संसदेमध्ये गाजलं. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि काँग्रेसनं कशा पद्धतीनं मतं खरेदी करण्यासाठी, थेट खासदारांची मतं खरेदी करण्यासाठी पैसे दिले, हा मुद्दा थेट संसदेमध्ये गाजला. काँग्रेसची संस्कृती होती, काँग्रेसची परंपरा आहे. आज विजय वडेट्टीवारांना पुरावे विचारलं तर काय सांगतात? एकही माझ्याकडे पुरावा नाही. आणि काय सांगतात की आमचेच कार्यकर्ते पैसे वाटत होते. विजय वडेट्टीवार, तुमचेच कार्यकर्ते पैसे वाटत होते. तर एका कार्यकर्त्याने येऊन त्याचा पुरावा द्यावा, कॅमेरासमोर सांगावं, कच्चा चिठ्ठा द्यावा, काहीतरी द्यावं. ट्रान्झॅक्शन झालं असेल, कॅशमध्ये झालं असेल किंवा अन्य कुठल्या मार्गाने झाले असेल, कुठला तरी पुरावा द्यावा. पण विजय वडेट्टीवारांना पत्रकाराने जेव्हा प्रश्न विचारला, तुमच्याकडे पुरावे आहेत का? विजय वडेट्टीवारांचं तोंड बंद झालं, मूग गिळून गप्प बसले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की याचे पुरावे आमच्याकडे नाही. धादांत खोटे आरोप करायची ही काँग्रेसची जुनी सवय आहे. विलासराव, आता या जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सभापती आणि नगरसेवक यांच्यामधून विधान परिषदेची निवडणूक होती. महाविकास आघाडीने सांगितलं की आम्ही सगळ्याच्या 17च्या 17 ठिकाणी उमेदवार देऊ. हा. याने नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज का दाखल केला नाही? उमेदवारी माघार घेणे सोडा, उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. यवतमाळ उमेदवारी अर्ज का दाखल केला नाही? अनेक ठिकाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नाही. आणि लोकांना माहित होतं की या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका नाहीत. इथं सगळं मतांचं गणित ऑलरेडी ठरलेलं आहे की नगरसेवक कुठल्या पार्टीचे किती आहेत याची गोळाबेरीज आहे, जिल्हा परिषद सदस्य कुठल्या पार्टीचे किती आहेत याची गोळाबेरीज आहे, पंचायत समितीचे सभापती कुठल्या पार्टीचे किती आहेत याची गोळाबेरीज आहे. त्यामुळं याचा निकाल अतिशय स्पष्ट होता. विधान परिषदेच्या 17च्या, विलासराव एकच मिनिट घेतो, विधान परिषदेच्या 17च्या 17 जागी महायुती जिंकणार होती. तरीही काँग्रेसने आपले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि यांनी असे उमेदवार दिले की यांचे उमेदवार 24 तासात बदलले. त्यांना माहित होतं की आपला पराभव होणार आहे. आपण पराभव होऊन हारण्यापेक्षा, पराभव होऊन आपलं तोंड काळं करण्यापेक्षा आपण उमेदवारी मागे घेतलेली बरी, या भावनेतून त्यांनी माघार घेतली असेल. आणि काँग्रेसकडे काही पुरावे असतील तर विजय वडेट्टीवारांना माझं आव्हान आहे की त्यांनी ते पुरावे माध्यमांसमोर दाखवावेत आणि त्यांनी सांगावं की या लोकांनी एवढे एवढे पैसे वाटलेले आहेत. आणि दुसरा प्रश्न, सुप्रियाताईंनी एक मुद्दा उपस्थित केला की घोडेबाजार झाला. माझा सुप्रियाताईंना सवाल आहे, पुण्यामध्ये उमेदवार का दिला नाही? पुण्यामध्ये नेमका कुठला घोडेबाजार झाला होता? पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज माघार कोणी घेतला? कुणाच्या सांगण्यावरून घेतला? मग तिथे घोडेबाजार झाला होता का? मी विचारतो मी त्याच मुद्द्यावर येणार होतो नवनाथराव, मी त्याच मुद्द्यावर येणार होतो. राजराजापूरकरजी, ठीक आहे, विरोधक म्हणून तुम्ही सत्ताधाऱ्यांवरती आरोप करताय, पण आता जो पुण्याचा मुद्दा काढला, एक फोन आला आणि त्याच्यावरती तुम्ही माघार घेतली. एका बाजूला एका फोनवरती माघार तुमचा पक्ष घेतो, दुसऱ्या बाजूला दुसरे नेते म्हणतात 50 कोटीची डील झाली. सामान्य माणसानं काय त्याची मती गुंग होती ना, काय चाललंय? काय म्हणायचं, कहना क्या चाहते हो? नाही, विलासजी, असं आहे की मी सगळ्यात अगोदर आपले आभार मानतो की बडे मुद्द्याच्या माध्यमातून आज घोडेबाजारचा प्रश्न अखंड महाराष्ट्राच्या समोर तुम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळ्यात अगोदर फार महत्वाचं आहे, त्यासाठी तुमचं मी अभिनंदन करतो. पण यासोबतच मी एक अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की आज ज्या पद्धतीने आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जेव्हा प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला की हा घोडेबाजार कुठेतरी जाऊन थांबणार आहे की नाही, करून पैशाच्या होणाऱ्या एवढ्या मोठ्या ज्या वाटाघाटी आहेत याच्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपलं चित्र जात आहे महाराष्ट्राचं, हे कुठेतरी आपण थांबवणार आहे की नाही. तर त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी एक मुद्दा उपस्थित केला की सुप्रियाताई, माणसं ही प्रेमाने जिंकली जातात, पैशाने नाही तर ती प्रेमाने जिंकली जातात. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या भारतीय जनता पक्षाला हा प्रश्न विचारावा, कारण त्याच भारतीय जनता पक्षाकडनं माणसं ही ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून जिंकली जातात. कदाचित नवनाथ बंदला हे माहिती असेल, ते नवीन नवीन पक्षामध्ये आलेले आहेत. पण एवढं मात्र सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आज मी स्वतः ओबीसी आहे, वाड्या वस्तीवरती, गाड्या वस्तीवरती
आमचा शोषित पीडित वंचित असलेला वर्ग, शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग हा अत्यंत म्हणजे अगदी गरीब घराण्यातला असतो. आज तुम्ही मला विचार करा की आज कोट्यावधीची उलाढाल करून घोडेबाजारीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या निवडणुका जिंकल्या जातात, आमच्यासारखा सामान्य कष्टकरी जो त्याचं पोट जे ते हातावरती आहे, तो हा निवडणुका लढू शकतो का? नाही लढू शकणार. आज तुम्ही एक विचार करा ना की आज नितेश राणेंनी त्या बाळा माने कोकणामधला जो उमेदवार आहे त्याला माघारी घ्यायला लावलं, तर त्यावेळेला मला सांगतो की अनिकेत तटकरे जे उमेदवार आहेत, जवळजवळ 850 मतं या कोकणामध्ये आहेत. एका मताला जवळजवळ 8 ते 9 लाख रुपयाचा त्या ठिकाणी रेट आहे. अशा प्रकारच्या वार्ता मी मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून माझ्या कानावरती आला. मला सांगा, 90 कोटी त्या आंबा बागायतदारांना, काजू बागायतदारांना नुकसान भरपाईची आवश्यकता आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, पण ते द्यायला सरकारकडे पैसे नाहीयेत. आणि ह्या सगळ्यांची जर तुम्ही गिनती केली तर 90 कोटी 100 कोटीचा आकडा येतो. अहो, कुठे चाललोय आपण? कुठे घेऊन चाललोय आपण? सामान्य तोच प्रश्न आहे, कार्यकर्त्याची कुठे घेऊन लढाई. चाललो आपण? पण या सामान्य सगळ्या कार्यकर्त्याची लढाई मी विचारतो सूरज चव्हाण आपल्या